नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. अजित पवारांचं पॅकअप करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आहे का, असा प्रश्न माझ्या मनात पडतो. अजित पवारांच्या संदर्भाने एक हा व्हिडिओ करत असताना मला माझ्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून द्यायची आहे, कारण तो प्रसंग असा मनात घर करून बसलाय. मी फार गांभीर्यानं ते घेत नाही आहे, पण तरीही घर करून बसलाय. योगायोग कसा असतो बघा, मी पुण्यावरून येत होतो आणि पुण्यावरून येताना माझ्या काही सोबतच्या मित्रांना पुण्यातूनच लातूरच्या गाडीमध्ये बसवून देण्यासाठी मी त्यांना तिथे उतरवलं आणि मी एकटा निघालो. तरी ते सांगत होते, आमचे विजयकुमार स्वामी, तम्मा पावले व्हिडिओग्राफर, ते म्हणत होते की तुम्ही एकटे नका जाऊ, आम्ही सोबत येतो. पण मी निघालो. निघताना रस्त्यात मध्येच आमच्या परळीच्या मित्राचा अनिरुद्ध जोशीचा फोन आला आणि त्यांनीही हाच प्रश्न काढला की निघताय कशाला. कारण एक माहिती सांगितली की तुम्हाला राष्ट्रवादीची यादी टाकली आहे आणि दुसरं विचारलं की निघताय कशाला एकटे, थांबा कोणीतरी सोबत असायला हवं, कोणाला तरी सोबत घ्या. मी काही त्याला कॅज्युअली घेतलं की मी नेहमीच असा पुणे लातूर पुणे औरंगाबाद असा प्रवास एकट्याने ड्रायव्हिंग करत आलेलो आहे. माझी गाडी पहिल्यांदा मला ट्रॅफिक जाम लागला तो पुण्याच्या बाहेर पडताना सणसवाडी जवळचा. तिथून ट्रॅफिक जाम मधून सुटलो आणि सणसवाडी शिक्रापूर करत करत पुढे रांजणगावच्या अलीकडे ट्रॅफिक जाम लागला आणि तिथून म्हणजे रांजणगावच्या अलीकडून माझ्या मागे पुढे एक पांढरी बिना नंबरची स्कॉर्पिओ मागे पुढे करत होती. म्हणजे मी वळायचा प्रयत्न केल्यावर तो हॉर्न वाजवून माझ्या पुढे यायचा, असं चालू होतं. शेवटी पुढे खूप आल्यानंतर कारेगाव आलं आणि कारेगावच्या रस्त्यात म्हणजे गावातच ट्रॅफिक जाम झालेला होता. मी गाडी कशी बशी पुढे पुढे सरकवत होतो आणि त्या मागून आलेल्या स्कॉर्पिओ चालकानं अगदी मला खेटून माझ्या काचाला घासत, म्हणजे माझ्या डाव्या बाजूच्या काचाला साईड ग्लासला घासत गाडी पुढे घेतली. मी आपलं त्याला काच खाली करून आधीच उद्विग्न अवस्थेत, बाबा नीट जा ना, गाडी कशाला घासतो. आवाज चढा होता, आता मी एवढा शांत तेवढा नाही. त्यानंही काच खाली केला आणि मला गुस्सात म्हणला, नीट आय घालायची. आता ड्रायव्हरची भाषा अशीच असते, मी ड्रायव्हर असल्यामुळं माझ्या गाडीचं मला माहित आहे. आणि त्यानंतर पुढचं वाक्य जे उच्चारलं, कारण सगळी ट्रॅफिक थांबलेली होती, ते मला जरा आश्चर्यकारक वाटलं आणि ते वाक्य होतं, बामना ओळखतो तुला मी, तुझ्या गाडीवरचं स्टिकर पण बघितलंय, ये पुढे मग तुला दाखवतो. फार बोलतो का? आता एवढं ऐकल्यावरती हा कोणीतरी आपला कर्दन काळ आहे याची जाणीव मला झाली आणि त्या कर्दन काळानं आपलं काळं पुढेच करावं, अंधारात आपलं काही काळं करू नये यासाठी मी आपला त्याच गावच्या आसपास गाडी दमाने घेतली. एकटं असलं की घाबरावं लागतो, फाटते, कोणाचीही फाटते, तुमची फाटते, माझी पण फाटते. आता मी हे यासाठी सांगतोय की अजित पवारांवरचा पुन्हा एकदा व्हिडिओ मी करतोय. कदाचित पुन्हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी समजून पुढे कुठल्या प्रवासामध्ये मला कुणी गाठलं तर मला आपलं मानसिक तयारी करून ठेवता यावी यासाठी, आणि आपल्यासोबत काय घडलं हे तुम्हालाही सांगणं आवश्यक असावं वाटतं म्हणून यासाठी. जर खरंच कुणी राष्ट्रवादीचं हा व्हिडिओ बघत असेल तर त्या बिना नंबरच्या गाडीवर चिन्ह मात्र होतो, हो तेच जे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. तक्रार नाही केली, जाऊ दे, तुमच्यासमोर मांडून मोकळा होतोय. तर मुद्दा हा आहे की अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बेदखल केलं जातंय का? हा मी यासाठी म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी शरद पवारांनी घोषित केली आहे आणि या कार्यकारिणीमधली सगळीच नावं ही सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या जवळची आहे. अजित पवारांच्या गटाला जराही स्थान देण्यात आलेलं नाहीये. खास करून त्या गटाकडं दुर्लक्ष झालंय ज्यांनी 2019 साली देवेंद्र फडणवीसांच्या सोबत शपथविधीला जाताना अजित पवारांना सहकार्य केलेलं होतं. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांची कोणी साथ देईल या भयानं, म्हणजे शिवसेनेचा अनुभव आहे, पुढच्या ठेच मागचा शाणा, हे साधं सरळ गणित आहे. त्यामुळं उगाच पक्षाची सूत्र अजित पवारांच्या विश्वासातील माणसांच्या हातामध्ये देऊन अडचण निर्माण होण्यापेक्षा शरद पवारांनी चाणाक्षपणाने
अजित पवारांच्या सगळ्याच समर्थकांना खड्यासारखं बाजूला काढलंय का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. म्हणजे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या राजेश टोपेंना संधी मिळायला हवी होती. खरं तर राजेश टोपे निष्ठावान आहेत, अगदी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, सुरुवातीपासून आहेत. त्यांचं कोरोना काळातलं कामही उत्तम आहे, त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये वाईट भावना नाही आहे. पण राजेश टोपेंना टाळून नवख्या अमोल कोल्हेंना या कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं गेलं. टोपे टाळले आणि कोल्हे घेतले. अहो, कोल्हेंना येऊनच किती दिवस झाले. म्हणजे आपल्याकडे ती म्हण आहे बघा, 1.5 दिवसातून कोल्हे उसात. आता कोल्हे आणि कोल्हे या नावाचा उगाच संदर्भ जोडू नका. जन्मलेला 1.5 दिवसातला कोल्हा सुद्धा उसात जाऊन बसतो. तसे या कोल्हेंना सुद्धा अगदीच काही वर्षामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळावं याचं आश्चर्य वाटतं. ओबीसी चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाडांना संधी मिळते. 2-3 ठिकाणी त्यांचं नाव त्या कार्यकारिणीमध्ये येतं. पण मराठवाड्यातला ओबीसी चेहरा असलेल्या, कुटुंब बलिदान करून आले, काकाचा प्रेम बलिदान करून आले, बहिणीसोबत संघर्ष घेतला, त्यासाठी लोकांचा रोष ओढवून घेतला, अनेक वेळेला अनेक आरोप होऊन देखील ज्यांनी काकांची साथ सोडली नाही, त्या धनंजय मुंडेंना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. हे सगळे अजितदादांचे समर्थक आहेत, हे लक्षात घ्या. प्रकाश सोळंके सगळ्यात जुने ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांना कुठे स्थान दिलेलं नाही आहे. चला ठीक आहे, क्षीरसागरांचा पुतण्या, म्हणजे पुतण्यांवर विशेष प्रेम आहे ना, काकांचं खूप प्रेम आहे. म्हणजे गोपीनाथरावांचे पुतणे धनंजय मुंडे, त्यांच्यावरती प्रेम, क्षीरसागरांचे पुतणे त्यांच्यावरती प्रेम, पण आपल्याच पुतण्यावरती का प्रेम ठेवत नाहीत, हाही मोठा आमच्या समोरचा प्रश्न आहे. सुनील शेळके गाजलेलं नाव आहे, लंके गाजलेलं नाव आहे. म्हणजे लंकेंचं काम तर कोरोना काळात किती होतं म्हणे. म्हणजे अख्ख्या नगर जिल्ह्याचा कोरोना एकट्या आमदार निलेश लंकेनेच सांभाळलाय. त्या लंकेंचं काम असेल. या सगळ्या माणसांना त्यांना मोठं करण्याची संधी होती. मराठवाड्यातून तर एकमेव नाव आहे, अगदीच ज्येष्ठ असलेल्या फौजिया खान. बाकी कोणतंही नाव घेण्यात आलेलं नाही. कारण मराठवाड्यातली राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या जवळची आहे, त्यांच्या हातातली आहे. त्यामुळे तिथे कुणालाही संधी दिली गेलेली नाहीये. आता अजित पवार भाषणं करतायत, विरोधी पक्षनेता केल्यामुळे टीका करतायत, हे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे, दाखवावंच लागतं. लोकांचे खायचे दात वेगळे, मी दाखवायचे सुळे वेगळे म्हणणार नाही, दाखवायचे दात वेगळे, अशी स्थिती असते. त्यामुळे अजित पवारांना हे सगळं दाखवावं लागेल. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज आहेत ह्या चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या एकाही समर्थकाला पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलेलं नाहीये. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, जे पश्चिम महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी कुठे असते का? पण आहे. त्याला फारसं महत्व, राजकीय दृष्ट्या त्याला फारसं महत्व नाही आहे. पण पक्षाची पकड म्हणून, पक्ष आपला ठेवायचा म्हणून त्या कार्यकारिणीला विशेष महत्व आहे. जसं शिवसेनेच्या कार्यकारिणीला आता महत्व दिलं जात आहे, किती नेते, किती उपनेते, किती आमदार, किती खासदार, हे सगळं बघित जात आहे. तसं या कार्यकारिणीवर देखील तसंच विशेष लक्ष आहे. कदाचित याच कारणामुळं अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना या कार्यकारिणीपासून दूर ठेवलेलं असावं. ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी बाहेर पडण्याची नांदी समजायची का, हाच प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.